अधिक शुभेच्छा देतो. त्यांचं नाव उत्तम आहे आणि खरोखरच उत्तम आहेत ते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की त्यांचा लूक बघण्यासारखा आहे आणि सतत हसत असतात. थोडेसे आबोल आहेत पण बोल आहेत पण ते जोकर पण आहेत मध्ये मध्ये छान जोक पण मारतात. आणि ते आताच सांगितल्याप्रमाणे ते क्रिकेटर होते आणि उत्तम त्यांची तब्येत आहे, उत्तम राहणीमान आहे आणि सगळंच उत्तम आहे त्यांचं. एक तुकाराम महाराजांचा अभंग सुचला म्हणून बोलतो. त्यांच्याकडे अभंग सुचला. फोटो काढून देऊ. ओके मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देव देवाच्या कारणी, देह देवाच्या कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. याचा अर्थ असा आहे, शुद्ध बीज असेल ना तर त्याची फळं पण चांगली येतात, रसाळ येतात. आणि मुखी अमृताची वाणी असेल तर सगळं अमृत वाटतं आपल्याला, नाही का? आणि काय माहिती आहे, ह्यांच्याकडे ज्या माणसाकडे बघून समाधान वाटतं ना, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, त्यांच्याकडे बघून आपला जर ताप नाहीसा होत असेल तर त्याला उत्तम म्हणावं. त्याला पुन्हा खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.